नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन. नवराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करतो आहोत एका मोठ्या बातमीची. हिट अँड रन केस. पुण्यातली ही जी केस आहे यामध्ये 2 जणांचा जीव गेलेला आहे आणि या घटनेला अनेक वेगवेगळे पैलू आहेत. माझ्यासोबत या विषयावर आज चर्चा करण्यासाठी अक्षय माझा सहकारी आहे आणि अक्षयनी ही जी बातमी आहे त्याचे अनेक महत्त्वपूर्ण धागेदोरे उलगडलेले आहेत. अक्षय, मुळात ही घटना काय झाली तिथपासून आपण सुरुवात करूया की त्या दिवशी ही घटना कशी झाली आणि त्यामध्ये ज्या 2 लोकांचा जीव गेलेला आहे, अश्विनी आणि एक मुलगा, तर ह्या घटनेबद्दल पहिल्यांदा सांग. शनिवारी 2:30 वाजता ही घटना घडली आहे. कल्याणी नगरचा तो भाग म्हणजे शनिवारच्या मध्यरात्री, रविवारी पहाटे. पब कल्चर बद्दल आधी आपण हे सांगू. पब कल्चरचा महत्वाचा सगळा काय, सॅटरडे नाईट म्हणजे शुक्रवारची रात्र, शनिवारची रात्र ही पब कल्चरसाठी खूप महत्वाची रात्र ठरली जाते. या 2 नाईटमध्येच आपल्या शहरातले जी काही ठिकाणे आहेत, पब आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तुम्ही सोमवारी किंवा रविवारी रात्री किंवा मंगळवारी गेलात तर तुम्हाला कसलीही गर्दी दिसत नाही. त्यामुळं ह्या जी घटना आहेत त्या एकतर शनिवारी रात्री, शुक्रवारच्या रात्री असं हे सगळं आहे. ते नेहमीप्रमाणे पोलिसांच्या वेळेनुसार पब 1:30 वाजता बंद झाले. 1:30ला बंद झाल्यानंतर एक अर्धा तास त्यांना वेळ दिलेला असतो सगळ्यांना बाहेर काढायचा आणि 2 वाजता साधारण ही मंडळी सगळी बाहेर जातात. 2 वाजता ही सगळी मुलं गेली. म्हणजे जे दुर्दैवी या घटनेत मयत झाले ते सुद्धा एका पबमध्ये गेलेले होते आणि जो अल्पवयीन मुलगा आहे तोही एका पबमध्ये गेलेला होता. हे पार्टी केल्यानंतर आपापल्या घरी जात होते. ती मुलगी खराडीमध्ये राहिला होती आणि मुलगा विमानतळमध्ये राहिला होता. कल्याणी नगरच्या रोडला एअरपोर्ट रोडला आल्यानंतर तो मुलगा तिला सोडण्यासाठी घरी चालला होता. त्यानं त्या रस्त्याच्या मधून ती गाडी घातली. युटर्न घेत असताना समोरून आलेल्या ह्या पोर्शो कारनं जी स्पीड जे नागरिक सांगतात किंवा आपण जे व्हिडिओमध्ये बघतोय ही एकदम अतिवेगात गाडी होती की म्हणजे ती डोळ्यात सुद्धा तुम्हाला दिसत नाही. या वेगात त्या गाडीनं पहिल्यांदा ह्यांना उडवलं. ती धडकच इतकी भयानक होती की ती मुलगी 20 फूट साधारण उडून खाली पडली आणि नंतर ही गाडी एका कारला जाऊन धडकली आणि मग ती थांबली गेली. या पोर्शो कारमध्ये तो चालक आणि त्याचे 2 मित्र असे ते 3 जण होते आणि 2 व्हीलरवर 2 जण होते, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारची रात्र असल्यानं त्या ठिकाणी गर्दी होती. 2:30 जरी वाजले असले तरी नागरिकांची गर्दी होती, तिथं लोक जमा होते. त्या लोकांनी मग ह्या सगळ्या घटनेला तिथं जाऊन त्या मुलाला पकडलं, त्या दोघांना हॉस्पिटलमध्ये नेलं, पोलिसांना माहिती दिली आणि मग पोलीस तिथं पोहोचले. अशी ही घटना आहे. मुळात म्हणजे अल्पवयीन हा मुलगा होता. पुण्यातल्या अतिशय ज्याला उच्चभ्रू असे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांचा हा मुलगा. गाडीला नंबर नव्हता. गाडीचं जे पासिंग करून घ्यायचं असतं ते बहुधा RTOचं करून घेतलेलं नव्हतं आणि लायसन्स नसताना, परवाना चालवण्याचा नसताना ती गाडी चालवली होती. आणि त्याही पुढची अजून एक गोष्ट म्हणजे मद्यपानासाठीचं जे निर्धारित वय आहे कायद्यानुसार तेही त्या मुलाने पूर्ण केलेलं नव्हतं. असे सगळे याला जे पैलू आहेत, या पैलूंचा विचार पोलिसांनी पहिल्यांदा FIR मध्ये केला की नाही केला? काय ह्याच्यात पहिल्यांदा विचार केला की नाही, काय अपघात झाल्यानंतर नेहमीप्रमाणे स्थानिक पोलिसांनी त्याची नोंद घेतली. खरा प्रश्न, स्थानिक पोलिसांना त्याची गांभीर्यता कळली नाही. म्हणून हे सगळं जी काही आता झालंय ते मूळ कारण हे स्थानिक पोलीस आहेत. घटना घडली, कॉल आला, पोलीस गेले, मुलाला नागरिकांनी पकडलंय म्हणून त्याला ताब्यात घेतलं, पोलीस स्टेशनला आणलं, त्याची ती रीतसर नोंद सुरू झाली. गंभीर असं त्यांनी घेतलंच नाही की ही घटना मोठी आहे किंवा हा मुलगा अल्पवयीन आहे, हा दारू पिलेला आहे किंवा ह्याच्यामध्ये 2 लोकांचा जागीच मृत्यू झाला. हे असं काहीही पहाटे सकाळपर्यंत हे असं काहीही त्यांना लक्षातच आलं नाही. स्थानिक पोलिसांनी नेहमीप्रमाणे नोंद घेतली, सगळं झालं. ज्या वेळेस ही गोष्ट बाहेर आली, माध्यमांसमोर आली, एका पोर्शो
कारनं, जी महागडी म्हणजे 2-2.5 कोटी रुपयांची गाडी आहे, या गाडीनं 2 लोकांना उडवलंय. माध्यमांमधून ज्यावेळेस हे सगळं बाहेर आलं त्यावेळेस याची दखल वरिष्ठांनी घेतली. मग वरिष्ठांना ह्या घटनेचं गांभीर्य कळलं आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर पोहोचले आणि त्यानंतर ह्याला एक गंभीर स्वरूप आलं आणि तिथून पुढं हा सगळा जो काही प्रवास आहे तो त्याच्यामुळे सुरू झालाय. पण ह्याची स्थानिक पोलिसांनी जर गंभीर दखल घेतली असती, पहिल्यापासून ते कळवलं असतं, पहिल्यांदाच त्याच्यात सगळं हे झालं असतं, तर मला वाटतं की हे एवढं झालं नसतं. त्यामध्ये आपण एक बघितलं की न्यायालयापुढे अर्थातच तो मुलगा अल्पवयीन असल्यामुळे त्याला सुधारगृहाच्या वेगळी जी ट्रीटमेंट असते ज्युवेनाईल, तर त्यामुळे त्याला तिथे करणं आणि त्या कायद्याच्या चौकटीमध्ये जे काय वाटलं ते केलं. इतकं साधं सोपं आहे का हे खरंच? कारण त्यानंतर पोलीस आयुक्तांशी आपणही बोललेलो आहोत. पोलीस आयुक्तांनी सांगितलं की त्यांच्याकडून त्यांनी प्रयत्न केला, त्यांनी न्यायालयात सुद्धा जाऊन की त्याला अल्पवयीन न ठरवता, कारण त्याचं 17 वर्ष 8 महिने एवढंच वय आहे, 4 महिन्याचाच फरक आहे. तर काय मग त्यामध्ये ती जी घटनाक्रम दिल्लीत अल्पवयीन मुलांना म्हणजे हे अजून पण आपल्याकडं भारतामध्ये दुर्दैव आहे की अल्पवयीन मुलांना पकडायला जाण्यासाठी सुद्धा पोलिसांना साध्या गणवेशात जावं लागतं. त्यांना पोलीस गणवेशात जाता येत नाही. त्यांना त्यांचं नाव आपल्यालाही छापता येत नाही, त्यांनाही सांगता येत नाही, त्यांना मारता येत नाही, किंवा आता काय मारण्याचे प्रश्न राहिलेले नाहीत म्हणा. पण एक अल्पवयीन मुलाची ट्रीटमेंट प्रत्यक्षात न्यायालयाच्या सगळ्या चौकटी बघितल्यानंतर आत्ताच्या जमान्यामध्ये किंवा आत्ताच्या ह्याच्यात आपल्याला ती एकदम असं वाटतं की काय म्हणजे न्यायालयावरचं किंवा आपल्या कायद्यावरचा जो काही विश्वास ही करायला ती ह्या बी गोष्टी काहीतरी त्याला कारणीभूत आहेत. हा मुलगा अल्पवयीन आहे, पण दिल्लीमध्ये जी निर्भया केस झाली त्यानंतर जी 16 वर्षानंतर 16च्या पुढे असणाऱ्या मुलांवर कारवाई करणं किंवा हिंसक घटना, गंभीर घटनेत त्याला अडल्ट म्हणून ट्रीट करून ही करण्याची जी तरतूद झाली आहे, त्यानुसार पोलिसांनी नंतर ह्या मुलाला न्यायालयामध्ये ही केलं होतं. बाल न्याय मंडळानं ते सगळं पाहिलं, पण पोलिसांच्या दुर्दैवानं किंवा समाजाच्या दुर्दैवानं त्याला न्यायालयानं जामीन, पोलिसांसोबत 15 दिवस तू वाहतूक कॉन्स्टेबलवर काम कर, एक अपघातावर 300 शब्दाचा निबंध लिह, मानसोपचार तज्ञ तू दारू सोडण्यासाठी ही कर, अशा काही अटी घातल्या आणि त्याला जामीन दिला. पोलिसांनी याच्यामध्ये 304 कलम लावलंय. ते कलम आता बी त्याच्यात सगळे आरोप हे होत आहेत. बरोबर, ही गोष्ट खरी आहे. पहिल्यांदा पोलिसांनी स्थानिक पोलिसांकडून 304 लागलं गेलं होतं. वरिष्ठांना ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर वरिष्ठांनी किंवा स्वतः पोलीस आयुक्तांनी त्याच्यामध्ये 304 कलमच ऍड करून त्याला बाल न्यायालयात हजर केलं होतं. पण ते तसं नाही झालं, त्याला लगेच जामीन मिळाला आणि तो जामीन त्याला मिळाल्यानंतर मला वाटतं ह्या घटनेला एकदम आणखी गंभीर स्वरूप आलं. नागरिक त्याच्यातून सगळे समोर आलेत आणि आत्ताची जी काय परिस्थिती ती न्यायालयानं जी दिलेली आदेश आहे त्याला बी जास्त ही आहे. एक महत्वाची गोष्ट आपण याच्यामध्ये लक्षात घेतली पाहिजे की पब कल्चर जे वाढतंय त्याच्यामध्ये समाज म्हणून सुद्धा आई वडिलांची भूमिका, सामाजिक भूमिका, सगळे बेजबाबदारपणे इथे वागताना दिसत आहेत. इतक्या लहान वयात त्याला गाडी दिली कशी? हे खरंच आहे की तुम्ही स्मार्ट सिटीमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये ज्यावेळेस राहता किंवा तुम्ही स्वतःला एक उच्चभ्रू म्हणून ज्यावेळेस तुम्ही घेता त्यावेळेस आजकाल म्हणजे सहज आता हे मुलं बी सांग म्हणजे तुम्ही आता आपल्याकडे कायदा असा आहे की लहान मुलांना टपरीवर सिगरेट सुद्धा दिली जात नाही, सिगरेट प्यायला किंवा तंबाखू विकायची बंदी आहे. पण तुम्ही कॉलेज परिसर म्हणा, शाळा परिसर म्हणा, सर्रास ही 10वी 11वी 12वीची पोरं ही अल्पवयीन असतात, ही 18 वर्ष पूर्ण झाली, सगळे सिगरेट पिण्यासाठी उभारलेले असतात, सिगरेट पितात. बरं, ह्याच्यातल्या बऱ्याचशा पालकांना ह्या गोष्टी माहिती आहेत की आपला मुलगा सिगरेट पितोय किंवा दारू पितोय, पण ती समाजात एक स्टेटस पण एक अशी काही गोष्ट झाली की मी वडिलांसोबत दारू पितो किंवा मी घरी माहिती आहे मी घरी लपून काही करत नाही. पण ही एकदम लहान वयात लागलेली सवय ती खरं तर आज आत्ता पोलिसांच्या हात
चौकटीत आहेत सगळे. ह्याला आवर घालणं किंवा ह्या अल्पवयीन मुलांवर किंवा आपल्या मुलांवर मुलगा काय करतो काय नाही करत हे सर्वस्वी जबाबदारी मला तरी वाटतं की पालकांची आहे. आणि पालकांसोबत एक सामाजिक म्हणजे ग्रामीण भागात तुम्ही आजवरी गेलात ग्रामीण भागात तर सिगरेट किंवा दारू हे पिणाऱ्या मुलाला एकदम ह्यानं बघितलं जातं. आणि विशेष म्हणजे तो मुलगा सुद्धा ओळखीचा, पालक तर दूरची ओळखीचा आला तरी तो दबकून बसतो किंवा निघून जातो. ते सिटीमध्ये तुम्हाला दिसणार नाही. ही जी वाढण्याची गोष्ट आहे ती त्याच्यामुळे. आणि पब संस्कृती जी आहे ना, आता आपणच बातमी दिली आहे आज, पब संस्कृती, पब अशी नोंद प्रशासकीय कुठंच नाहीये. हे पब स्वतःहून तयार झालेली एक कल्चर आहे जे बाहेरून आलेलं आहे आपल्याकडे. बरोबर. म्हणजे त्या पब सुरू करण्यासाठी स्वतंत्र अशी काही नियमावली किंवा त्याला ही परवानगी घ्यावी लागते असं नाही. म्हणजे थिक डिस्कोचं पोलीस परमिशन देतो, राज्य उत्पादन शुल्क FL3चं परमिशन देतं, जिल्हाधिकार्यालय त्या लाईटचं परमिशन देतं. आणि ह्या 3 परमिशन झाल्यानंतर एखाद्या मोकळ्या जागेमध्ये बंद कमऱ्यामध्ये बिल्डिंगमध्ये हॉलमध्ये वेगळं डिझाईन करून लाइटिंग करून DJ लावून खुर्च्या टेबल त्याच बंद कमऱ्यामध्ये फ्लोअर टाकून पब सुरू केला जातो. ह्या सगळ्या बाजूला ते मध्ये तुम्हाला नाचायला मुलांना दिलेलं असतं. मग कुणीतरी तिथं वर बसून दारू पितं, खाली मुलं नाचतात. ही पब कल्चर आहे. ह्याला म्हणजे नोंद किंवा हे असं काही नाहीये प्रशासकीय पातळीवर. ती बोलीभाषेत पब झालाय आता, असं तो सगळा ही. बरोबर. आणि आता आपण जर बघितलं तर त्यामध्ये बऱ्याच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी काल पोलीस आयुक्तांची भेट घेतली. एक संताप समाजातल्या सगळ्या थरातून या घटनेकडे बघताना व्यक्त झाला. वडील जे आहेत मुलाचे ते फरार झालेले होते. मी तुम्हाला सांगू इच्छिते की केवळ 4 महिन्यांनी हा मुलगा मोठा असता तर या तरतुदींमध्ये 10 वर्षाच्या कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे. एवढी मोठी ही तरतूद आहे, एवढा मोठा हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. कारण 24 वर्षाच्या 2 लोकांची जीव यामध्ये गेलेले आहेत. आज उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस इथे आले. त्यांनी पोलिसांसोबत बैठक झाली. काय नेमकं झालं? राजकीय खरं सांगायला पोलिसांच्या कारवाईमध्ये कुठल्या बी मोठ्या ज्या वेळेस कुठलाही राजकीय विरोधी राजकीय पक्ष असू द्या, सत्ताधारी असू द्या, माझ्या दृष्टीने आता मी 8-9 वर्ष झालं हे पोलिसांचं क्राईम मीट म्हणून बघतोय. ज्यावेळेस राजकीय गोष्टी इन्व्हॉल्व्ह होतात मला तरी असं वाटतं की त्या कारवाईला कुठंतरी ब्रेक लागतो किंवा पोलीस स्वतः असुरक्षित राहून ती कारवाई सुरू करतात. राजकीय गोष्टी नसल्यानंतर किंवा राजकीय ही नसल्यानंतर पोलीस त्यांच्या पद्धतीनं योग्य कारवाई करतात. हा बरोबर आहे, काही गोष्टींमध्ये पोलीस चुकीची कारवाई करत असतील किंवा ही करत असतील, पण सर्वच गोष्टीत असं होत नाही. एक 5-10% पोलिसांनी असं केलं म्हणून सर्वच पोलीस असं करतात असं नाही. आता गृहमंत्री म्हणून त्यांनी आता ही गोष्ट अख्ख्या राज्यात सध्या चर्चेला झाली. देशभरात याची चर्चा चालू, देशभरात चर्चा चालू. त्यांनी येऊन आज पोलिसांनी काय नेमकी कारवाई केली किंवा पोलीस पुढं काय कारवाई करणार आहेत आणि पब जे चालू आहेत किंवा रहिवासी भागात ते पब असावे का नसावे का ह्या सगळ्यासाठी एक नियमावली तयार करा. तुमचे काही पोलिसांना तशा सूचना दिल्यात त्यांनी की कुठं असावे कुठं नसावे की किती बंधन असावं ह्यांना काय ही केलं पाहिजे. ते आता पोलिसांनी पाठविल्यानंतर मला वाटतं की सरकार म्हणून ह्याच्यात काहीतरी एक धोरण बी यायला पाहिजे आणि ते आलं तर ह्याला कुठंतरी आळा बसेल. कारण पब संस्कृती मेट्रो सिटीमध्ये एकदम जोरात सुरू आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये 150 पब आहेत जी लोकांना माहित नाही. ह्याच्यामध्ये जाणारा क्लास हा सगळा वरचा आहे, उच्चभ्रू ज्याला आपण म्हणतो तो क्लास आहे. सर्वसामान्याला न परवडणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अगदी बरोबर आहे. मला या निमित्ताने आठवण होतीये ती पुण्यात गेल्या एक 10-15 वर्षांपूर्वी जी मोठी रेव पार्टी झाली होती आणि रेव पार्टी पकडली गेली होती डोंजा भागामध्ये तिची. त्यानंतर अनेक महाविद्यालयांच्या अशा फ्रेशर्स पार्ट्या पकडल्या गेल्या होत्या जिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात दारू आणि अनेक गैरप्रकार झालेले ते पकडले होते. आणि आता अलीकडच्याच काळामध्ये ज्या प्रमाणावर ड्रग्ज आणि पकडले गेलेले आहेत ती एक मोठी चिंतेची बाब आहे. आणि त्यालाच लागून ही जी घटना झालेली आहे यामध्ये
महत्वाचं म्हणजे अल्पवयीन व्यक्तीला लायसन्स न बघता, म्हणजे परवाना दारू पिण्याच्या वयाचा न बघता दारू प्यायला देणं हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामध्ये अनेक ज्या गोष्टी यामध्ये चुकीच्या आहेत, गाडीचं पासिंग नसणे, तिला नंबर नसणे आणि तरीही ती रस्त्यावर चालत होती, तिला का नाही थांबवलं, यामध्ये सगळ्या स्तरावरचा एक प्रकारचे निष्काळजीपणा, हलगर्जीपणा हा दिसून येतो. तो प्रशासकीय झाला. पण घराघरातल्या पालकांचं काय, की त्यांनी मुळात आपल्या मुलाला, कारण त्या मुलांनी स्पष्ट सांगितलं होतं की होय, माझ्या पालकांना माहिती होतं मी दारू पितो, हेही त्यांना माहिती होतं आणि मला त्यांनी गाडी चालवायची परवानगीही दिली होती. जीवाशी खेळ आहे हा कोणाच्या तरी. जीवाशीच खेळ आहे. अल्पवयीन मुलांना गाडी न देणं म्हणजे जोपर्यंत पालकांवर गुन्हे दाखल होणार नाही अल्पवयीन, हे पुण्यामध्ये आता ही घटना समोर आली आहे म्हणून पुणे पोलिसांनी गेल्या 5 महिन्यामध्ये फक्त 26 अल्पवयीन मुलांना पकडले गाडी चालवत. त्यांना वाहतूक पोलीस हे कारवाई करतात. 26 मुलांना पकडलं, कायदेशीर त्यांना दंड केला, 1,20,000 रुपयाचा दंड वसूल झाला. त्याच्या पुढे काहीच नाही. जोपर्यंत पालकांवर गुन्हे दाखल होणार नाही आणि ती कायद्यात तरतूद आहे सर, म्हणजे ती सरसंगट झाली पाहिजे. असं एकाला ही झालं, पकडलाय अल्पवयीन मुलगा पकडला की पालकांवर गुन्हा दाखल होणार, किंवा तो गाडी मालक जो गाडी देणार आहे त्याच्यावर गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत मला वाटतं ह्याला कुठेतरी ही बसणार नाही. कारण शहरातल्या गल्ली बोळांमध्ये आज तुम्हाला अल्पवयीन मुलं गाडी चालवताना तर दिसतीलच, पण ट्रिपल सीट ही त्यांची गाडी चालवण्याची पद्धत बघून सर्वसामान्य नागरिकांना भीती वाटते मनामध्ये. तुम्ही जी रेव पार्टी 12 वर्षाची जी म्हणालात, ही जी पब कल्चर आहे, त्यावेळेस पब कल्चर नव्हतं. ह्या अशा पार्ट्या एकत्रित करून जमायचे होते. तीच स्वरूप आहे, फक्त त्याला आता पब हे नाव आलंय. त्या रेव पार्टीमध्ये जे काही मिळतं तेच आज पब मध्ये मिळतंय. म्हणून ही सगळे एकत्रित येऊन ह्या पब अशा ठिकाणी जातात. त्या दिवशी बी हा अल्पवयीन मुलगा CBSEचा निकाल लागला, तो पास झाला, म्हणून त्यांचे एक 20-25 मित्र पबमध्ये पार्टी करण्यासाठी गेले होते आणि ती पार्टी करून हे घरी परत येत होते. म्हणजे ती एक गेलं म्हणून काही संपलंय असं नाही, ते फक्त स्वरूप बदललंय, हे सुरूच आहे. तर ती गाडीला नंबर नाहीये, RTO कडे त्याचं पासिंग नाहीये. याच्यापेक्षा भयानक असं आहे, ती गाडी महागडी आहे सगळं. ज्या दोघांचे जीव गेले त्यांना जो मेडिक्लेम मिळायला पाहिजे होता, इन्शुरन्स मिळायला पाहिजे होता, ते पासिंग नसल्यामुळे सगळं आता पुढचे त्यांच्या कुटुंबाचे सगळे अनेक प्रश्न निर्माण झाले. म्हणजे याला कोण जबाबदार आहे? इन्शुरन्स नाही मिळणार आहे त्यांना ह्या गोष्टीमुळे. अगदी बरोबर आहे. अर्थात इन्शुरन्सच्या काही रकमेने गेलेले जीव जे आहेत त्याचं मोल कशातही होऊ शकत नाही. हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा सगळ्या प्रकारच्या हलगर्जीपणामुळे या प्रकरणामध्ये कोण नेमकं दोषी असं तुम्हाला वाटतं? तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. अक्षय या घटनेवर नजर ठेवून आहे, अगदी जवळून ती ही घटना तो कव्हर करतोय आणि या विषयावर आम्ही पुन्हा तुमच्याशी बोलणारच आहोत. नमस्कार.